बाळूमामाचे दर्शन या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो 19 फेब्रुवारी रोजी गुढीपाडवा हा दिवस आहे. कारण हा दिवस अत्यंत शुभ मानला जाणारा आपल्या हिंदू धर्मातील आपल्या भारत देशामध्ये हा दिवस आहे. तर ह्या दिवशी तुम्हाला उपवास नाही केला तरी चालेल भक्तांनो, पण तुम्हाला ह्या वस्तूंचा उपाय तुम्हाला करायचा आहे, लक्षात ठेवा. तर ती वस्तू कोणत्या आहेत याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे भक्तांनो. ठीक आहे भक्तांनो, हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे. पूर्ण बघितल्याशिवाय त्या वस्तू तुम्हाला समजणार नाहीत आणि उपाय कशा पद्धतीने करायचा हा सुद्धा तुम्हाला समजणार नाही भक्तांनो. ठीक आहे, तर त्या अगोदर भक्तांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. ठीक आहे भक्तांनो, 19 मार्चला येणारा गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी नवीन सुरुवात, शुभ कार्य, समृद्धी आणि देवी लक्ष्मीचे आगमन यांचे विशेष महत्त्व सांगितले जाते. अनेक संत आणि भक्त परंपरेत असा समज आहे की या दिवशी केलेले काही साधे उपाय वर्षभर भाग्य, पैसा आणि आनंद वाढवतात. त्यापैकी एक उपाय म्हणजे उंबरठ्यावर कमळाचे बीज आणि तुळशीची काडी ठेवण्याचा उपाय भक्तांनो. ठीक आहे, तर ही संपूर्ण माहिती, सविस्तर माहिती मी तुम्हाला या दोन गोष्टींबद्दल सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे भक्तांनो. भारतीय पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदे प्रतिपदेच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. हा दिवस सृष्टीची निर्मिती झाल्याचा दिवस मानला जातो भक्तांनो. पौराणिक कथेनुसार या दिवशी ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस नव्या सुरुवातीचा आणि शुभ कार्याचा दिवस मानला जातो. इतिहासातही या दिवसाचे महत्त्व सांगितले जाते. असे मानले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांनी विजय मिळवून परतल्यानंतर गुढी उभारून विजयाचे प्रतीक साजरे केले भक्तांनो. त्यामुळे गुढी ही विजय, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या दारात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे एक काठी, त्यावर रेशमी साडी, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि वरती तांब्या आणि कलश ठेवला जातो. ही गुढी दारात उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे आगमन असे मानले जाते. काही भक्त या दिवशी उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त अन्न न घेणे एवढेच नसते, तर मन शुद्ध ठेवणे, देवाचे स्मरण करणे आणि चांगले विचार ठेवणे हेही महत्त्वाचे असते. अनेक संत सांगतात की जर एखाद्या भक्ताला पूर्ण उपवास करणे शक्य नसेल तरी हरकत नाही, पण या दिवशी भक्तांनो देवभक्ती, प्रार्थना आणि एक छोटासा उपाय केल्यावरही त्याचे चांगले फळ आपल्याला मिळते भक्तांनो. तर हा उपाय खूप साधा आहे, पण त्याला मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे. उपाय कसा करायचा आहे? गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घर साफ करून उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवावा. त्यानंतर देवाचे नाव घेऊन खालील दोन वस्तू घ्याव्यात: कमळाचे बी, दुसरी म्हणजे तुळशीची काडी. ही दोन्ही वस्तू घराच्या उंबरठ्यावर ठेवाव्यात भक्तांनो. हा उपाय आध्यात्मिक आहे, लक्षात ठेवा. कमळ हे देवी महालक्ष्मीचे सर्वात प्रिय फूल मानले जाते. माता लक्ष्मी कमळावर भक्तांनो विराजमान असतात असे चित्रामध्ये दाखवले जाते. कमळाचे बी म्हणजे समृद्धी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. तुळशी ही अत्यंत पवित्र वनस्पती मानली जाते. हिंदू धर्मात तुळस ही भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची काडी म्हणजे पवित्रता, संरक्षण आणि देवीची कृपा यांचे प्रतीक आहे भक्तांनो. जेव्हा भक्तांनो या दोन वस्तू एकत्र उंबरठ्यावर ठेवतात तेव्हा त्याचा अर्थ असा मानला जातो की घरात समृद्धी आणि पवित्र ऊर्जा प्रवेश करते. या उंबरठ्याचे महत्त्व काय आहे भक्तांनो? घराचा उंबरठा हा घरातील ऊर्जा येण्या जाण्याचा मार्ग मानला जातो. पूर्वीच्या काळात लोक उंबरठ्यावर रांगोळी काढत, फुले ठेवत, दीप लावत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही असा समज होतो. कमळाचे बी आणि तुळशीची काडी ठेवणे म्हणजे घराच्या प्रवेशद्वाराला आध्यात्मिक संरक्षण देणे असा त्याचा अर्थ सांगितला जातो भक्तांनो. तर आपल्याला भक्तांनो उपवास करत्यावेळी एक प्रार्थना म्हणायची आहे. उपाय करताना मनात देवाचे नाव घ्यावे. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी दे.
आमच्या कुटुंबावर तुझी कृपा कायम राहू दे. मनापासून प्रार्थना केल्यास त्याचे चांगले फळ मिळते असे भक्त मानतात. भक्तांनो, या दिवशी काही गोष्टी केल्यास वर्षभर शुभ परिणाम मिळतात असे मानले जाते. घरात गुढी उभारणे, कडुलिंब आणि गुळ खाणे, नवीन वस्तू खरेदी करणे, देवाला फुले अर्पण करणे, गरिबांना दान करणे, या सर्व गोष्टीमुळे घरात आनंद आणि सकारात्मक गोष्टी विचार वाढतात. भक्तांनो, या श्रद्धेचे महत्त्व पाहायला गेलं तर आपण कोणताही उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि चांगले कर्म. फक्त उपाय केल्याने सर्व काही बदलत नाही, पण जर मन शुद्ध असेल तर चांगले असतील विचार आपले आणि देवावर विश्वास असेल तर जीवनात सकारात्मक बदल दिसू शकतात. म्हणून संक्षेपात सांगायचे झाले तर गुढीपाडव्याच्या दिवशी उंबरठ्यावर कमळाचे बी आणि तुळशीची काडी ठेवण्याचा उपाय हा समृद्धी, लक्ष्मीचे कृपा आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानला जाणारा उपाय आहे. भक्तांनो, तसेच 19 मार्च हा दिवस अत्यंत प्रिय मानला जातो. या दिवशी गुढीपाडवा हा शुभ मुहूर्तावर आलेला दिवस आहे, सण आहे. फक्त नववर्षाचा दिवस नाही तर आध्यात्मिकदृष्ट्या नवीन ऊर्जा, नवीन आशा आणि जीवनात बदल घडवणारा दिवस मानला जातो. महाराष्ट्रात शेकडो वर्षापासून या दिवशी घराघरात गुढी उभारली जाते आणि देवाची प्रार्थना करून वर्षाची सुरुवात केली जाते. भक्तांनो, परंपरेनुसार असे मानले जाते की या दिवशी केलेली छोटी छोटी धार्मिक कृती ही वर्षभर शुभ परिणाम देऊ शकते. प्राचीन ग्रंथामध्ये भक्तांनो असा उल्लेख आढळतो की चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सृष्टीची निर्मिती झाली. त्या दिवशी ब्रह्मदेव यांनी कालगणनेची सुरुवात केली असे सांगितले जाते. म्हणूनच हा दिवस नवीन आरंभाचा दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी सूर्योदयासोबत वातावरणात एक वेगळीच ऊर्जा असल्याचा अनुभव भक्तांना येतो. अनेक लोक घर स्वच्छ करून, देवघर सजवून आणि गुढी उभारून देवाला धन्यवाद देतात. गुढी ही केवळ एक काठी किंवा ध्वज नसून ती विजय, समृद्धी आणि देवकृपेचे प्रतीक मानली जाते. काही इतिहासकार असे सांगतात की या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विजयाचे प्रतीक म्हणून ही गुढी उभारण्याची परंपरा लोकप्रिय झाली. त्यामुळे गुढी म्हणजे यशाचे ध्वज असेही मानले जाते. घराच्या दारात उंच उभारलेली गुढी म्हणजे त्या घरात सकारात्मक शक्तीचे स्वागत करण्याचा संकेत आहे. भक्तांनो, गुढीपाडव्याचे दिवशी अनेक घरांमध्ये विशेष पूजा केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करणे, नवीन कपडे घालणे, देवाला फुले अर्पण करणे आणि कडुलिंब गुळ खाणे ही परंपरा आहे. कडुलिंबाची कडू चव आणि गुळाची गोड चव जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक मानली जाते. म्हणजेच जीवनात गोड आणि कडू अनुभव दोन्ही येतात, पण त्यातूनच माणूस अधिक मजबूत बनतो. भक्तांनो, याच दिवशी काही आध्यात्मिक उपायही केल्या जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे घराच्या उंबऱ्यावरती कमळाचे बी आणि तुळशीची काडी ठेवणे. हा उपाय खूप साधा आहे. वरती मी तुम्हाला सांगितलेलाच आहे हा उपाय, पण अनेकदा सांगतो भक्तांनो, कारण हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 वेळा ऐकणे हा गरजेचा आहे, पण त्यामागे खोल धार्मिक अर्थ सांगितला जातो म्हणून तुम्हाला सांगतोय हा उपाय 2 वेळा. कमळ हे भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र फूल मानले जाते. माता लक्ष्मी यांचे आसन कमळावर असल्याची चित्रांमध्ये दिसते. त्यामुळे कमळाचे बी म्हणजे संपत्ती, पवित्रता आणि जीवनातील प्रगतीचे प्रतीक मानले जाते. तुळस ही हिंदू धर्मातील सर्वात पवित्र वस्तूंपैकी एक आहे. अनेक घरामध्ये तुळशीचे वृंदावन असते आणि रोज संध्याकाळी त्याला दिवा लावला जातो. भक्तांनो, तुळशीचा संबंध थेट भगवान विष्णू यांच्याशी जोडला जातो. त्यामुळे तुळशीची काडी म्हणजे घरातील पवित्रता, आरोग्य आणि देवाचे संरक्षण यांचे प्रतीक मानले जाते. जेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी कमळाचे बी आणि तुळशीची काडी एकत्र उंबऱ्यावर ठेवली जाते तेव्हा त्याचा अर्थ असा घेतला जातो की त्या घरात लक्ष्मीची कृपा आणि विष्णूचे संरक्षण एकत्र येते. अनेक लोकांचा विश्वास आहे की या कृतीमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला चालू होते. सकारात्मक विचार आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींच्या मनामध्ये येत राहतो.
त्यामुळे हा उपाय करणे खूप गरजेचे आहे. उंबरठ्यालाही भारतीय परंपरेत विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. उंबरठा म्हणजे घराचा प्रवेशद्वार. पूर्वीच्या काळात असे मानले जात होते की घरात ऊर्जा येणारी उंबरठ्यातूनच प्रवेश करते. त्यामुळे उंबरठा स्वच्छ ठेवणे, त्यावर रांगोळी काढणे, फुले ठेवणे किंवा दीप लावणे या गोष्टी केल्या जात असत. यामुळे घरात आनंद, शांतता आणि समृद्धी टिकून राहते असा आपल्या हिंदू धर्मामध्ये समज आहे भक्तांनो. गुढीपाडव्याच्या दिवशी भक्तांनो, हा उपाय करताना काही भक्त मनात प्रार्थना करतात. ते म्हणतात की हे लक्ष्मी माते, आमच्या घरात शांती, सुख, समृद्धी, कधी भांडण लागू नये, धन समृद्धी वाढू दे, आमच्या कुटुंबावर तुझी कायम कृपा येऊ दे, राहू दे. अशा मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे मनाला समाधान मिळते आणि जीवनातील सकारात्मक विचार वाढतात. काही लोक असेही सांगतात की या दिवशी केलेला छोटासा दानधर्मही खूप शुभ मानला जातो. गरिबांना अन्न देणे, पक्ष्यांना दान टाकणे किंवा गरजू लोकांना मदत करणे हे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. कारण गुढीपाडवा हा केवळ उत्साह नसून चांगल्या विचारांची सुरुवात करण्याचा दिवस आहे. या दिवशी घरात नवीन वस्तू आणण्याची ही परंपरा आहे. काही लोक सोने चांदी खरेदी करतात, तर काही लोक नवीन कपडे किंवा नवीन पूजा साहित्य आणतात. त्यामागे असा विश्वास आहे की नवीन वर्षाची सुरुवात शुभ वस्तूंनी झाली तर संपूर्ण वर्ष चांगले जाते. खरे तर कोणताही धार्मिक उपाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाची श्रद्धा. जर भक्तांनो मनात श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार असतील तर छोटासा उपायही मोठा परिणाम देऊ शकतो. पण जर मनात नकारात्मक विचार असतील तर मोठ्या पूजा करूनही समाधान भक्तांनो कधीच तुम्हाला मिळणार नाही. म्हणूनच गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्ताच्या दिवशी लोक देवाचे स्मरण करतात, कुटुंबासोबत वेळ घालवतात आणि नवीन वर्षासाठी चांगले संकल्प करतात. काही लोक ठरवतात की यावर्षी ते अधिक मेहनत करतील, चांगले काम करतील आणि इतरांना मदतसुद्धा करतील. भक्तांनो, अशा सकारात्मक संकल्पामुळे जीवनात खरा बदल घडतो. गुढीपाडवा हा उत्सव आपल्याला सांगतो की प्रत्येक वर्ष हे नवीन संधी घेऊन येतो. मागील वर्षातील चुका विसरून पुढे जाण्याची प्रेरणा हा सण देतो. म्हणूनच महाराष्ट्रात हा सण अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. भक्तांनो, एक कथा तुमच्यासमोर मी सांगतो. गुढीपाडव्याची अद्भुत एक लक्ष्मीची कथा आहे. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे घर अगदी साधे होते. कुटुंबात पत्नी, 2 मुले आणि एक आजी होती. गणू खूप मेहनती होता, पण त्याच्या नशिबात मात्र नेहमीच अडचणी येत असत. कधी पिकावर दुष्काळ पडायचा, कधी पाऊस जास्त पडायचा, तर कधी जनावर आजारी पडायचे. त्यामुळे घरात लक्ष्मी, पैशाची तंगी असायची. गणूची आजी मात्र खूप धार्मिक होती. ती रोज देवाची पूजा करायची आणि देवाचे नाव घेत बसायची. तिच्या तोंडावर नेहमी देवाचे नाव असायचे. एक दिवस ती म्हणाली, बाळा, काही दिवसांनी गुढीपाडवा येतो आहे. हा दिवस खूप पवित्र असतो. या दिवशी जर आपण श्रद्धेने देवाची पूजा केली तर जीवनात बदल होऊ शकतात. गणू हसत म्हणाला, आजी, आपण इतके गरीब आहोत, आपल्याकडे मोठी पूजा करण्यासाठी काहीच नाही. आजी शांतपणे म्हणाली, देवाला मोठेपणा नको असतो, श्रद्धा पाहिजे असते. काही दिवसांनी गुढीपाडवा आला. त्या दिवशी सकाळी आजी खूप लवकर उठली. तिने स्वच्छ घर केले. तिने अंगण झाडले आणि उंबरठ्यावर सुंदर रांगोळी काढली. नंतर तिने गणूला बोलावले. आजी म्हणाली, आज एक छोटासा उपाय करूया. ती घरात गेली आणि 2 वस्तू घेऊन आली. एका हातात कमळाचे बी, दुसरी तुळशीची काडी आणली. ती म्हणाली, ही 2 वस्तू आज उंबरठ्यावर ठेव. मनापासून देवाची प्रार्थना कर. ठेवत असताना गणूने विचारले, आजी, याने काय होईल? आजी म्हणाली, कमळ हे माता लक्ष्मी यांचे प्रतीक आहे. तुळस ही भगवान विष्णू यांची प्रिय आहे. जेव्हा ही आजी दोन्ही एकत्र येतात तेव्हा घरात समृद्धी आणि संरक्षण येते. गणूने आजीचे ऐकले. त्याने उंबरठा स्वच्छ केला आणि त्या दोन्ही वस्तू ठेवून देवाची प्रार्थना केली. त्या दिवशी संध्याकाळी गावात एक मोठा व्यापारी आला.
तो नवीन जीवन भक्तांनो जमीन शोधत होता. त्याला गणूचे शेत खूप आवडले. व्यापाऱ्याने गणूला सांगितले की तो त्याच्या शेतातील पिके खरेदी करेल आणि त्याला चांगली किंमत देईल. गणूला विश्वास बसत नव्हता. अनेक वर्षानंतर त्याला पहिल्यांदाच चांगला फायदा झाला. काही महिन्यातच त्याच्या घरात आनंद वाढू लागला. शेतात भरपूर पीक आले, जनावरे निरोगी राहिली आणि घरातील वातावरणही आनंदी झाले. एक दिवस गणू आजीला म्हणाला, भक्तांनो एक दिवस गणू आजीला म्हणाला, आजी हे सगळं कसे घडले? आजी हसली आणि म्हणाली, हे फक्त त्या उपायामुळे नाही, हे तुझ्या मेहनतीमुळे आणि देवावरील श्रद्धेमुळे झाले आहे. म्हणजेच हा उपाय एक देवाची श्रद्धा आहे. तुम्हाला हा उपाय करणे खूप गरजेचं आहे. त्यानंतर प्रत्येक वर्षी गणूच्या घरात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जायची, देवाची पूजा केली जायची आणि उंबरठ्यावर कमळाचे बी व तुळशीची काडी ठेवली जायची. हळूहळू गावातील इतर लोकांनाही ही परंपरा सुरू केली. त्या गावात एक विश्वास निर्माण झाला की गुढीपाडव्याच्या दिवशी श्रद्धेने केलेली प्रार्थना जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. काही वर्षांनी गणूचे कुटुंब खूप समृद्ध झाले, पण त्याने कधीही देवाचे आभार मानले सोडले नाही. तो आभार मानत राहिला. भक्तांनो, श्रद्धा, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या मदतीने जीवनात मोठे बदल घडू शकतात. गुढीपाडवा हा सण आपल्याला नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देतो. भक्तांनो, असेच आपल्याला दैवी संदेश, देवांचे कथा, देवाचे जे काही आपले धार्मिक ग्रंथ, धार्मिक सण असतील, बाळमामांचे जे काही धार्मिक हिंदू धर्मातील जे काही इन्फॉर्मेशन माहिती असेल, तर ते सर्व ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा. कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी यन नमः, ओम बाळूमामा यन नमः हीच कमेंट करा भक्तांनो. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हल सिद्धनाथांच्या नावानं चांगलं.